यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे ती बिहारमधून बिहार सरकारचा शपथविधी सोहळा पुढच्या आठवड्यात होणारे 20 नोव्हेंबरला शपथविधी होऊ शकतो। पुढील 4 दिवस पाटणामधील गांधी मैदान बंद राहणार आहे। 17 ते 20 नोव्हेंबरपर्यंत गांधी मैदानात प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। या दरम्यान गांधी मैदानात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू राहील। पुढील 4 दिवस पाटणातील गांधी मैदान बंद राहणार आहे। 20 नोव्हेंबरला आता शपथविधी होण्याची शक्यता आहे। इंडियाला बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भरभरून बहुमत मिळालेलं आहे आणि त्यामुळे आता तितका शानदार शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे। 20 नोव्हेंबरला हा शपथविधी होऊ शकतो। 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान गांधी मैदानात प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। याच मैदानात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती बिहार सरकारच्या शपथविधी सोहळ्याबाबत? बिलकुल, आता पुढच्या आठवड्यामध्ये हा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते आणि सूत्र जे आहे, मुख्यमंत्री कोण असणार, उपमुख्यमंत्री कोण असणार, हे सर्व ठरलेलं आहे। पटनामधील गांधी मैदान आहे की जिथं हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि 17 ते 20 म्हणजे या 4 दिवसामध्ये इथे सामान्यांना जाण्यासाठी परवानगी नाहीये। हे संपूर्ण बंद असणार आहे। तिथे तयारी सुरू असल्याची माहिती मिळते आणि 20 तारखेला शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे। या शपथविधी सोहळ्याला सर्वच बिहारमधील महत्वाचे पदाधिकारी असतील, पक्षाचे जेडीयू, त्याचबरोबर भाजपचे असतील आणि लोजपा जे की चिराग पासवान यांची पार्टी आहे, केंद्रातील काही बडे नेते सुद्धा असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पण या शपथविधी सोहळ्याला असण्याची शक्यता आहे आणि याची तयारी जी आहे, जय्यत तयारी जी आहे ती आता सुरू असल्याची माहिती मिळते आणि म्हणूनच पुढचे 4 दिवस जे आहे ती गांधी मैदान परिसरामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाहीये। त्यामुळे अखेर बिहारच्या या सरकार स्थापनेची आणि सोहळ्याची जी तारीख आहे ती निश्चित झालेली आहे असं म्हणता येईल। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।